या 27 वर्षांची घोडदौड करत असताना एका व्यक्तीनं फार मोठं योगदान पक्षाच्या संपूर्ण जडणघडणीत दिलं होतं। दुर्दैवानं काही महिन्यांपूर्वी त्यांचं निधन झालं। त्या स्वर्गीय अजितदादांना मी कृतज्ञतापूर्वक श्रद्धांजली अर्पण करतो। आता एवढी सगळी जी भाषणं झाली, या भाषणांमध्ये अनेक गोष्टी मांडण्यात आल्या, अनेक मुद्दे मांडण्यात आले। एक साधी गोष्ट सांगतो फक्त, 2014 मध्ये परिस्थिती काय। 2014 मध्ये पेट्रोल 70 रुपये होतं, सोनं 28-30 हजार रुपये तोळा होतं, आणि तेव्हाही आमच्या कांद्याला भाव होता 12 ते 15 रुपये किलो। आज पेट्रोल 100च्या पार केलं, सोनं जवळपास 1.5 लाखाच्या पार गेलं, आणि आजही आमच्या शेतकऱ्याच्या कांद्याला भाव मिळतोय 8 ते 10 रुपये किलो, आणि आम्ही सांगतोय आमचा देश हा कृषीप्रधान देश आहे। 22 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देतात, त्यांच्या स्वप्नांचा चुराड होतो, त्यांच्या आई वडिलांच्या अपेक्षांचा चुराड होतो। जी अस्वस्थता आहे, जो असंतोष आहे, हा व्यक्त होताना कुठंतरी काहीतरी अडतंय का, कुठंतरी काहीतरी खटकतंय का, हा जेव्हा प्रश्न निर्माण होतो तेव्हा दुसरा प्रश्न, अनेक प्रश्नांचं खरं तर वादळ घेऊन उभा आहे, तेव्हा प्रश्न निर्माण होतो की सोशल मीडियावर असणारी नाराजी जेव्हा ग्राउंडवर जाते तेव्हा ग्राउंडवर मात्र त्या प्रमाणात उमटत नाही। मग कुठंतरी वैचारिक बैठक कमी पडते का? कारण आजचं जे ब्रीद आहे ते ब्रीद तेच आहे की निष्ठा विचारांशी आणि बांधिलकी जनतेशी, आणि त्यामुळे ही वैचारिक बैठक कमी पडते का, हा प्रश्न निर्माण होतो। आणि दुसरा प्रश्न येतो, ज्या महाराष्ट्रानं रडायचं नाही लढायचं शिकवलं, तो महाराष्ट्र धर्म कुठेतरी लोप पावत चाललाय की तो निद्रिस्त होत चाललाय, की वेगळाच महाराष्ट्र धर्म तुम्हाला मला सांगितला जातोय। कारण चेहरा पूर्ण झाकला जाईल असा घुंगट ओढला पाहिजे असं सांगणाऱ्या हिंदुत्व जेव्हा तुमच्यावर लादलं जात असतं तेव्हा डोईचा पदर आला खांद्यावरी म्हणणाऱ्या जनाबाईची मोकळीक आणि तो महाराष्ट्र धर्म कुठे आम्ही विसरतो, हा प्रश्न आधी मनात निर्माण होतो। जेव्हा परकीय आक्रमणांना घाबरून लग्न सुद्धा रात्रीची केली जातात, अशा पट्टा आम्हाला, उत्तरेतला पट्टा जर आम्हाला हिंदुत्व शिकवत असेल तर हातात तलवार घेऊन देव देश आणि धर्माचं रक्षण करणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राला हा महाराष्ट्र धर्म पुन्हा एकदा सांगण्याची वेळ आली का, हा प्रश्न पुन्हा एकदा निर्माण होतो। आज जेन झी विषयी सगळे बोलतात, जेन झी कडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, तरुणाईकडून सगळ्यांच्या अपेक्षा आहेत, पण महत्वाचा मुद्दा हा आहे की या तरुणाईचा वैचारिक पिंड तसा पोसला गेलाय का, या तरुणाईची ती वैचारिक बैठक तशा पद्धतीने तयार केली गेली आहे का, आणि जर ही तयार झाली नसेल, जर ती अर्धी कच्ची मुशी असेल तर तिला घडवण्याची, त्यांना संस्कार देण्याची जबाबदारी ही कोणाची आहे, हा महाराष्ट्र धर्म जागवण्याची जबाबदारी कोणाची आहे, एवढंच फक्त चिंतन करणं गरजेचं आहे। आत्ताच्या परिस्थितीत खरं तर मगाशी कोणीतरी, मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिकेचा उल्लेख केला, 14 जूनला मालिका बंद होती। 14 जून शेवटचा एपिसोड, मालिका बंद होतीये। महात्मा ज्योतिराव फुलेंच्या द्विजन्मशताब्दी वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुले आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावरची मालिका बंद होणं हे कुठल्या महाराष्ट्र धर्माचं, कुठल्या भाग्याचं आणि कुठल्या वैचारिकतेचं लक्षण आहे, याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे। खरं तर अजिबात मालिका हा राजकीय विषय नाही, कारण आदरणीय पवार साहेबांनी मला कधी शब्दानं मालिकेत काय दाखवतो हेही विचारलं नाही, आणि काय दाखव हेही कधीही सांगितलं नाही, हे अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो। पण खंत मात्र त्याच वेळी एका गोष्टीची व्यक्त करतो की 2017 मध्ये जेव्हा राजकारणात आलो नव्हतो तेव्हा चुकीनं केलेल्या नथुरामच्या भूमिकेसाठी बाया सरसावून आत रोखणारे हात ज्योतिराव फुलेंची भूमिका करतो म्हणून शाबासकी द्यायला मात्र पुढे येताना दिसले नाहीत, याची खंत मात्र मनात ही कायम राहील। पण त्याच वेळी ही गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो, मी सुरुवातीलाच म्हणालो महाराष्ट्र धर्म हा लढायचं सांगतो, रडायचं नाही। 14 तारखेला मालिका बंद होईल, आणि त्याच आठवड्यात, मला आता माहित नाही कुठल्या वाहिनीवर, कुठल्या प्लॅटफॉर्मवर, कुठल्या माध्यमात हे मला माहित नाही, पण जर माझी विचारांशी बांधिलकी आहे तर 14 जूनला मालिका बंद होईल, आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो, कारण हे बांधिलकी आहे।